नमो ज्ञानेश्वरा 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 नमो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुलसियार गळा
आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी आरगळा कास पीतांबर हो तुळसी आरगळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान हेची दान तुळशी हार गळा काठी पीतांबर तुळशी हार गळा हार असे पीतांबर पीतांबर हरे राम कृष्ण हरे एकूण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे ट्रबल वाला हरे जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम सुख झाले सुख रूप पाहता सुख झाले हो साधने सुख
सर्व Hare Jai Ram Krishna 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 Hare Jai Ram सारा सार विचार करावा सार विचार करा उठा सारा सार विचार करावा सारा सार विचार करा उठा नाम खरा कंठी विठोबा नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट निर्सेला संकट चिंतने निरसेल संकट दयाचिंतने निर्सेला संकट राज दुर्घट भव सिंधू राज दुर्घटा भवा सिंधू राज दुर्घटा भवा सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम जन्मोनिया वाचे स्मरा राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम जन्मोनिया वाचे स्मरा हरि हाची नेम अहर्निशी हरियाचे मारणेशी हरियाचे मारणेशी दयाच्या चिंतने निरसेल संकट राजा निर्सेला संकट चिंतने निरसेल संकट दया निर्सेला संकट राज दुर्घट भव सिंधू राज दुर्घटा भव राज दुर्घटा भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत कामने
कुळिते पुनिता कामणे कोटी कुळिते पुनिता कामणे कोटी कुळिते पुनिता भावे गाता गीत विठोबा भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतन निरसन संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट दयाच्या चिंतन निरसन संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट राज दुर्घट सारा सार विचार करावोटा ओटी सारा सार विचार करावोटा ओटी सारा करा मोठा बुट्टी सारा सारा सार विचार करावोटा ओटी सारा सार सारा सार विचार करावोटा विचार करा मोठा मोठी मोठा मोठी तयाचा
याचे हरणे निझल दुर्गट बहुत अच्छा
ज्यांना हात आहे त्यांनी टाळी वाजवायला सुरुवात करा. 200 टाळी वाजवल्यानंतर आरोग्य प्राप्ती होत असते. आत्ताशी 10 टाळ्या झाल्या. 10 विठाला 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 समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाबं जगन विहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावद्य जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम कलानीशवादापनोदरदक्षं समाधिस्थिमूर्तिं भजन्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंद्य जगन्मान्य महाराष्ट्र भूषण देहुनिवासी विश्वसंत संत सम्राट श्री संत श्रीमंत तुकोबाराय यांचा ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा 4 चरणांचा भंग आहे. विठ्ठल सुरुवातीला या भंगाचा सरळ सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो तो सांगून जातो. सार आणि असार या गोष्टीचा त्वरित विचार करून त्या विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा. त्याचा फायदा काय तर त्याच्या चिंतनामुळं आपला जो दुःखरूपी संसार समुद्र आहे यातून आपण सहज तरुण जाऊ. म्हणून आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे त्या कुळामध्ये त्या रामाचं वाचन स्मरण करण्याचा अहर्निशी सतत नियम धरावा. तुकोबराय म्हणतायत असं ज्या कुळामध्ये सतत अहर्निशी नियम आहे शुद्ध अंतःकरणाने आपण त्याचं जर नामस्मरण करत असू तर अशी कोट्यावधी कुळ पावन होतील. कधी शुद्ध करुणिया चित्त भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त अशा पद्धतीने या संपूर्ण भंगाचा सरळ सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषय सांगितला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा अल्पसा थोडासा परिहार असा. या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अर्थात कैलासवासी लक्ष्मी नारायण रणनवरे या मातोश्रींच्या अर्थात माझ्या चुलती यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. गेल्याच 2-3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला नियोजन झालं त्याच वेळेला आमचे बंधू नितीनजी त्यांचा फोन झाला आणि आजच्या कार्यक्रमाचं नियोजन निश्चित झालं. या कार्यक्रमासाठी छानशा पद्धतीची आपल्या सर्वच भागातली वैभव असणारी मंडळी याच गावचे बाबा महाराज हरिभक्तीपरायण बाबा महाराज ज्यांचे बंधू अंकुशजी महाराज तेही कीर्तन काल्याचं कीर्तन म्हटलं की वा 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 जिल्हाभर संपूर्ण अशा पद्धतीचे गोड गायन असं करणारे बाबा महाराजांनी पण अर्थात कीर्तन केलेलं आहे आमच्या गावामध्ये पहिलं. पण ज्याचा छंद असतो त्या बाजूला वृत्ती उडत असते. मग गायनाचा पहिल्यापासून छंद आपल्या भागाचा वैभव बाबा महाराज आहेत. त्यांच्या जोडीला नितीनजी नांदोशीचे नितीन खताळ तेही आहेत गोड गायन असं संकेत जे आहेत सर्वच मंडळी अगदी विनेकरी बाबांच्या पासून आणि आज कीर्तनकार पण 2 आहेत. श्रीकांतजी महाराज आहेत महेश महाराज आहेत अगदी आमच्या कोकणची मंडळी. अरे वा 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 या मंडळींच्यासाठी नसला आजचा दिवस तरी टाळे वाजवावर का स्वागत करणं काम आहे. छानशा पद्धतीची नितीनजी बागाशी बोलले जितेंद्रजी वगैरे मंडळी बोलले हे म्हणले मुंबईहून मंडळी यांनाही धन्यवाद देतो कारण आज माझ्या घरातला कार्यक्रम आहे. माझं धन्यवाद देणं कर्तव्य आहे ना. अगदी नंदू टाळकर यांच्यापासून सर्वच छानशा पद्धतीचा आणि गोड गोड पखवाजे 2-2 तात्या म्हणतात बरं का दीपकजी मोरेश्वर महाराज तात्या म्हणतात पखावजे हा कीर्तनकाराचा नवरा असतो. टुडे 2 हजबंड इन माय डिस्क्रायबिंग असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. दीपक जे आहेत मोरेश्वर महाराज आहेत गोड मृदंग असं छानशी सिस्टीमवाल्यांची पण आपल्याला साथ आहे गोड साथ आहे. आणि आवर्जून माझं कीर्तन म्हणून हे महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं एक चॅनल ओम साई क्रिएशन नावाचं ओडूजला सर्वांना माहिती आहे आपल्या मानखटावच्या वतीनं मोठा सोहळा चालला आहे त्यामध्ये ते आलेले आहेत आणि माझी कीर्तनं यूट्यूबला त्यांच्याकडेच असतात. ते म्हटले महाराज आहे कीर्तन तर येतो. मग त्यांनी त्यांचे जोडीदार असणारे समाधानजी पाठवून दिले. चैतन्यजी त्यांचं चॅनल आहे ओम साई क्रिएशन म्हणून तेही त्यांनाही धन्यवाद. असो आज वर्ष श्राद्धाची सेवा आहे सर्व पाहुणे मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत अशी असणारी ही जी सेवा आहे ती भगवंताच्या कृपेनं म्हणा साधू संतांच्या आशीर्वादानं किंवा भाविक सज्जनांच्या सहकार्यानं आणि जनता जनार्दनाच्या लाभणाऱ्या प्रतिसादानं संकल्पित वेळेत संकल्पित करायचे. विठ्ठल अर्थात जी काही बाकीची मंडळी आली
आलेली असेल, पाहुणे मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, ती मंडळी आमच्या रणरुई कुटुंबियांच्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी सर्वजणच आपण उपस्थित आहात. मातोश्रींच्या संबंधानं जास्त न बोलता एक सजनशील सृजनशील व्यक्तिमत्व, बॉडी लँग्वेज सांगते, चेहरा सांगून जातो. एक सजनशील सृजनशील व्यक्तिमत्व, लोपटाळ व्यक्तिमत्व, वय वर्ष 82. मग साहजिकच असं जर एखादं व्यक्तिमत्व असेल, आवडतं व्यक्तिमत्व असेल, प्रेमळ व्यक्तिमत्व असेल, मायाळू व्यक्तिमत्व असेल, तर घरातल्या मंडळींना दुःख होणं साहजिक असतं. परंतु मी नेहमी सांगत असतो, माणसाचा जन्मही माणसाच्या हातामध्ये नसतो आणि जन्माला आल्यानंतर किती वर्ष जगायचं हेही माणसाच्या हातामध्ये नसतं. मात्र जन्माला आल्यानंतर कसं जगायचं हे मात्र माणसाच्या हातामध्ये असतं. जन्माला आल्यानंतर कसं जगावं? जन्माला आल्यानंतर सरळ मार्गे जीवन जगावं. आपलं जीवन, आपल्या जीवन जगण्याचा इतराला, जगताला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं जीवन जगावं. आणि शेवटचं सांगू, जीवन जगत असताना अशा पद्धतीनं जीवन जगावं, अशा पद्धतीनं जीवन जगावं. आपण मेल्यानंतर सुद्धा 25 वर्ष कीर्ती, सांगून गेलो की मेल्यानंतर 5-25 वर्ष 50 वर्ष जगावं. त्याचं प्रमाण तुकोबरायांचं प्रमाण आताच आपण ऐकलं. उत्तम चिवरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आपण मेल्यानंतर सुद्धा पाठीमाग 5-50 वर्ष कीर्ती रूपानं पाठीमाग उरणं, हे मेल्यानंतर 50 वर्ष जगणं. अशा पद्धतीचे मेल्यानंतर सहज ध्यानामध्ये येतं की अशा पद्धतीचं सरळ मार्गे जीवन होतं. मग ज्या व्यक्तीचं सरळ मार्गे जीवन आहे, जी व्यक्ती कधी कुणाला जीवनामध्ये, ज्या व्यक्तीनं दुःख दिलेलं नाही, कधी नाराज कुणाला नाही, कधी एखादा पाहुणा आला तर त्याला विनमुख पाठवलेलं नाही, अशा जर व्यक्तीचं देहावसान झालं तर मग साहजिकच त्यांचे रिलेटिव्ह, नातेवाईक असतील, घरातली मंडळी असतील, त्यांना दुःख होणं साहजिक असतं. परंतु काही वेळेला काही गोष्टी विसरून जायच्या असतात. मी हेही समजतो, काही व्यक्तिमत्व असे असतात, वर्ष 6 महिने झाल्यानंतर त्या गोष्टीचा विसर पडत असतो. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात, आयुष्यभर त्या व्यक्तिमत्वांचा विसर पडत नसतो. अशापैकी एक व्यक्तिमत्व या मातोश्रींचं आहे. हो, तरी सुद्धा काही गोष्टी विसरून जायच्या असतात. बोलू नका. मानवाला भगवंताने एक कप्पा दिलेला आहे, विसरणे नावाचा. तत्ववेत्ता म्हणतो, विठ्ठल विठ्ठल हो, विसरणे नावाचा कप्पा एक भगवंतानं मानवाला दिलेला आहे. एक तत्ववेत्ता म्हणतो, फॉरगेटिंग इज अन आर्ट. विसरून जाणं ही एक कला आहे आणि मानवाला ती जीवनामध्ये साधता आली पाहिजे. ती कला, विसरण्याची कला, मानवाला जीवनामध्ये साधता येण्यासाठी अशी पारमार्थिक व्यासपीठ असतात. विठ्ठल थोडंफार शिकलेले, 4 बुक वाचलेले, 4 पानं पुस्तकाची ओलांडलेले सहज म्हणतात, महाराज
वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे मग कीर्तन कशाला, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे मग भजन कशाला, अर्धवट ज्ञान असतं, ज्ञान पूर्ण नसतं. हो काय, जसं ज्याला जीवनामध्ये सुख शांती समाधान कमवायचं आहे ना, त्याच्यासाठी हे जे आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेले मार्गबिंदू आहेत हे आपण जोपासणंच काम असते. सांगून गेलो काही व्यक्तिमत्वांची आपल्याला विसर आयुष्यभर पडत नसतो, आयुष्यभर विसर पडत नसतो. विठ्ठल विठ्ठल हे कार्यक्रम कशाला, असे सहज सामान्यांची शंका असते की बाबा वर्ष श्राद्धाच्या वेळेला हे कीर्तन कशाला, भजन कशाला, त्याच्या पाठीमागचं शास्त्र कोणी पाहत नसतं. त्याचं कारण जाता जाता सहज शंकेचं निरसन करून चालतो. काय आपल्या जीवनामध्ये अनावधानपणे जे काय पाप घडलेलं असतं आणि पाप घडल्यानंतर त्या मनुष्याचं देहावसान झाल्यानंतर सद्गती प्राप्त होत नसते. त्याच्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं. कारण या जगतामध्ये मी तर असं म्हणेन, भागवत कथा बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे, धुंदुकारी एवढा पाप विरू या जगात कोणीच नसेल. त्याला मुक्ती मिळत नसते, पिशाच्या योनीत खितपत पडलेला आहे धुंदुकारी. आणि त्याचा भाऊ गोकर्ण सज्जन आहे, भक्त आहे. मग त्यांनी त्याच्या स्वप्नात येऊन धुंदुकारीने सांगितलं की मी पिशाच्या योनीत खितपत पडलेलो आहे. त्यावेळेला गोकर्णाने काय केलं सर्वांना माहिती आहे, घरामध्ये भागवत कथा ठेवली. त्याच वेळेला तो धुंदुकारी पिशाच्या योनीतून दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करता झाला, अर्थात त्याला सद्गती प्राप्त झाली. जो जीव ज्या जीवाचं देहावसान झालेला आहे त्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी भजन असेल, नामस्मरण असेल, कीर्तन असेल, असे कार्यक्रम करणं आपल्याला बंधनकारक आहेच. विठ्ठल घरातल्या मंडळींना सांगत होतो की दुःख होणं साहजिक असतं, पण तसं जर मातोश्रींचा विचार केला तर वय वर्ष 82 सज्जन हो. त्यामुळं दुःख न करत बसलेलं बरं. त्याचं कारण असं, आता जर चालू वर्तमान काळाचा विचार केला, परिस्थिती जर पाहिली तर कोणीही हात वरती करून छाती ठोकपणे कॉन्फिडेंटली सांगावं की मी 80 वर्षाच्या पुढे जगेन म्हणून, आयुष्य मला लाभेल म्हणून. माशी पाख पाखडे तवही सरे, क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर ओळ सागा. काही भरवसा नाही. 82 वर्ष आयुष्य लाभलं. ज्यांना 80 वर्षाच्या पुढे आयुष्य लाभलं बरं का, खरं त्यांना मी आयुष्यातले भाग्यवान म्हणेन श्रीकांत महाराज. कारण काय, ह्या लोकांनी त्या एक पाठीमागच्या 30-40 वर्षाचा, तुम्ही 30-40 वर्षाचा अंदाज घ्या. पाठीमागच्या 30-40 वर्षामध्ये जर पाहिलं तर आत्ता जे आहे त्याच्यापैकी काहीच नव्हतं. न मोबाईल, न बंगले, न गाडी, ना काय होतं मला तुम्ही सांगा. 30-40 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, तरी सुद्धा लोक सुखी आणि समाधानी होती. आता सगळं काय नाही, मला सांगा, प्रत्येकाजवळ काय नाही तरी सुद्धा सुख समाधान नाही. हो, त्याचं कारण असं, आपण अति सुशिक्षित झालो. विठ्ठल काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, अंगभर कपडे नसायचे, प्रयास करून सायास करून अंग झाकण्याचा प्रयत्न करायचे. आजची जर परिस्थिती पाहिली, अनेक कपड्यांची दालनं निघाली, अनेक भांडारं निघाली आणि अंग प्रदर्शनाच्या स्पर्धा चालू झाल्या. कारण आपण सुशिक्षित झालो ना. काळ जुना होता, लोक अशिक्षित होती, साध्या घरात राहायची, छपराच्या घरात राहायची, काडाच्या घरात राहायची आणि त्या घरामधली जमीन भुई म्हणतो ती शेणाने सारवलेली असायची. त्या पृथ्वी मातेनं आपणाला एक फार मोठं एक मोलाचं वरदान दिलेलं आहे. ह्या भूगर्भातून धनरुण विद्युत प्रभारित कणांची एनर्जी वाहत असते. इकडं उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असते. आपण उत्तरेकडे पाय कडून दक्षिणेकडे डोकं करून विश्रांती शेणाने सारवलेल्या जमिनीवरती घेतल्यानंतर आपल्याला ती एनर्जी मिळत असते. पूर्वीचं सांगतोय 30-40 वर्षातलं. आजची जर परिस्थिती पाहिली तर स्टाईलची घरं आली, स्टाईलच्या घरामध्ये टाईल्स आल्या. काय म्हणतोय नीट लक्ष द्या. स्टाईलची घर आली आणि स्टाईलच्या घरामध्ये टाईल्स आल्या. टाईल्स ते खोबा, मानवाचा जवळचा संबंध आहे. कुठं थटणे भानगडच नाही, पडलं की खोब्यातच जाते. का? आपण अति सुशिक्षित झालो ना.
का असल्या सुशिक्षितपणाला काय मातीत घालता का विठ्ठल? मस्तपैकी त्यांनी 82 वर्ष आयुष्य जगलं म्हणून घरातल्यांनी दुःख करायचं नाही. हो, आणि या कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे बरं का. मी घरामध्ये अगदी जाऊन पाहिलं. बंधूंचं बंधुप्रेम कसं असावं हे रामायणातून आपण शिकावं बरं का. तसे दादा असतील, आप्पा असतील, या सर्व बंधूंचं प्रेम स्वतंत्र राहिलेत पण मध्ये भिंतच नाही, पार्टिशनच नाही. ठराविक कुटुंब असतात बरं का अशी आदर्श घेण्यासारखी. आमचे रणवरे 5-7 घरं लोणीमध्ये पण आहेत आणि 5-7 घरं इथं पण आहेत. आमचं पण स्वतःचं भावाभावांचं बाळांना समोर आहेत. भावाभावांचं उदाहरण आहे. तालुका आदर्श गेला अशा पद्धतीचं. काय जीवनामध्ये किती दिवसाचा प्रवास आहे हो विठाला. या भजन किंवा कीर्तन घेण्यामाग हा हेतू असतो. प्रपंच देवेशाम गुणमयी मम माया दुरत्या. ही प्रपंचामधली जी माया आहे ती माणसाला दुःखाकडे नेणारी ठरते. दुःखाकडे नेणारी ठरते. परमार्थामध्ये भजन असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, परमार्थ त्या मायेपासून निवृत्त करतो, म्हणजे दुःखापासून निवृत्त करतो. म्हणून भजन कीर्तन असावं विठ्ठल. भजन कीर्तन असावं का तर असावं. आणि वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम घेण्यापर्यंत आपण बंधनकारक आपले जगामध्ये संपूर्ण हिंदू संस्कृती श्रेष्ठ मानलेली आहे. जगामध्ये संपूर्ण जगताचा विचार करत असताना भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार आहेत. 16 संस्काराचा विस्तार आता वेळे अभावी मी नाही वाढवत बसणार, पण स्पर्श करून पुढे चलतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार आहेत. पैकी 3 संस्कार सर्वजण ज्ञात आहेत. सुरुवातीला जन्मानंतरचा जो 12व्या दिवशी आपण बारसं म्हणतो, नामकरण विधी संस्कार 1, तदनंतर लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर विवाह संस्कार 2 आणि तदनंतर शेवटचा अंत्यसंस्कार 3. हे 3 संस्कार सर्वजण ज्ञात आहेत, सर्वजणांकडून होत असतात. परंतु 16 एकूण संस्कार आहेत. एकूण 16 संस्कारापैकी हे 3 गेले. किती राहिले? 13 संस्कार राहिले. 13 संस्कार होत नसतात साधारणपणे. काय हे का वर्ष श्राद्ध का करावं किंवा कार्य का करावं याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्र आहे. राहिले 13 संस्कार. साधारणपणे ते 13 संस्कार आपल्याकडून होत नसतात. म्हणून करायचं असतं काय, गरुड पुराणामध्ये आलेलं मी माहिती सांगतो. अंत्यसंस्काराचा विधी झाल्यानंतर, दहन विधी झाल्यानंतर आपण एक जीवखाडा घेतो. काही ठिकाणी आत्मा म्हणतात, काही ठिकाणी आस्मा म्हणतात. तो नवीन कोऱ्या वस्त्रामध्ये बांधायचा. काही जण झाडाला लटकून तिथं झाडाच्या बुडक्यामध्ये कुठेतरी ठेवतात, पण ते तसं न करता तो जीवखाडा किंवा आत्मा किंवा आस्मा घ्यायचा, नवीन कोऱ्या वस्त्रामध्ये बांधायचा आणि आपल्या घरामध्ये जिथं देहावसान झाल्यानंतर एक ज्योत लावलेली असते घरातल्या मंडळींनी, त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये तो खडा 13 दिवस ठेवायचा. कारण त्याचं असं, राहिलेले 13 संस्कार त्या ज्योतीच्या प्रकाशाच्या साक्षीने त्या जीवावरती होत असतात. म्हणून करावा 13वा विठ्ठल. आणि मग 13व्याचं कार्य झाल्यानंतर तो जीव स्वर्ग मार्गाने प्रवेश करता. 13व्याच्या दिवशी पिंडदानाचा विधी झाल्यानंतर बरोबर 2 वाजता स्वर्ग मार्गाने प्रवेश करता होतो असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. तो 13व्याच्या दिवशी प्रवेश करता झालेला जीव बरोबर 28व्या दिवशी एका नदीच्या कडेला जाऊन पोहोचतो. त्या नदीचं नाव आहे वैतरणा नावाची नदी. मग ती त्या जीवाला पार करायची असते. पहिले 13 दिवस आणि हे 28 दिवस किती झाले? माझं गणित जरा कच्चं आहे, मला थोडंसं मदत करा. 28 आणि 13 किती झाले? 41. 41व्या दिवशी हा जीव त्या वैतरणा नावाच्या नदीच्या कडेला जाऊन पोहोचतो. ती नदी त्याला पार करायची असते, पण ती नदी अशी पाण्याने वाहत नसते. भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकाची घाण वाहते, त्यातून ते सांगितलं. त्या नदीला पार करायचं आहे त्या जीवाला. तिथं कामधेनू नावाची एक गाय असते. ती कामधेनू नावाची गाय त्या जीवाला सहकार्य करते. मात्र कामधेनू नावाची गाय त्याच जीवाला सहकार्य करते ज्याने आयुष्यात एकदा तरी गाय दान केलेली आहे. त्याला जर्शी नव्हे, देशी. ज्यांनी गाय, म्हणून गाय जीवनामध्ये एकदा तरी दान करावी. असे ब्राह्मण काका आहेत, त्यांना दान करावी. दान करावी गाय. ज्यांनी गाय दान केलेली आहे त्याला ती कामधेनू नावाची गाय सहकार्य करत असते. मग 41व्या दिवशी ह्या जीवाचा प्रवास
नदी पार करण्याचा चालू होतो. मग नदीमध्ये पार करत असताना त्या जीवाला नदीच्या पलीकडे जायला बरोबर 59 दिवसाचा तो प्रवास नदीमधला असतो. बरोबर 59व्या दिवशी तो नदीच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. पहिले 41 आणि 59 किती झाले? 100व्या दिवशी तो जीव वैतरणा नदीच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. पलीकडे जाऊन पोहोचल्यानंतर स्वर्गद्वारामध्ये तिथं त्याला एक वकील भेटतो. त्या वकिलाचं नाव सर्वांना माहित आहे, चित्रगुप्त नावाचा वकील. त्या चित्रगुप्ताच्या कोर्टात ह्या जीवाची केस जाते. तो चित्रगुप्त या जीवाचा आता निकाल देणार आहे. तो निकाल देत असताना चित्रगुप्त अशा पद्धतीने निकाल देतो, त्या जीवानी आयुष्यभर केलेलं पुण्य आणि घरातल्या मंडळींनी देहावसान झाल्यापासून वर्षभर केलेलं पुण्य, या दोन्ही पुण्याची होते बेरीज. आपण आपल्या घरामध्ये देहावसान झाल्यानंतर पाप तर करूच नये, पण जेवढं का होईल तेवढं पुण्य करावं त्या जीवाच्या मोक्षासाठी. आयुष्यभर केलेल्या त्या जीवानं पुण्य आणि घरातल्या मंडळींनी एक वर्षभर केलेलं पुण्य, या दोन्ही पुण्याची बेरीज होत असते. एखादा म्हणेल, आपण आपल्या इकडं बघा, इकडं मासिक श्राद्ध घालतात ना, महिन्याला मासिक श्राद्ध घालतो. एखादा मग अशी म्हटलं तसं अति सुशिक्षित काय म्हणेल, अहो महाराज, इथं जेवलेला पाहुणा तिथं स्वर्गामध्ये कसं प्राप्त होणार? त्याच्यासाठी माझं असं सांगणं आहे, अरे बाबा, तुला जर वाटतं इथं जेवलेला पाहुणा स्वर्गामध्ये प्राप्त कसं काय अन्न होतं, तर ते असं होतं, आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, स्क्रीन टचचे अँड्रॉइड मोबाईल आहेत. त्याच्यावरती गुगल पे, फोनपे, पेटीएम वेगवेगळे ॲप आहेत. कोणचाही एक ॲप काढा त्यातला, त्याच्यावरती एक नंबर टाका, 99 22 81 59 97. जास्त काय नको, एक 10-20 हजार सेंड करा. तिकडं कुठं अमेरिकेत अस, नाही तर पाकिस्तानमध्ये अस. काय होईल, काही सेकंदात तर ते पैसे माझ्या अकाउंटला येतील. मग ते पैसे येण्यासाठी काय ट्रेन पाठवली का, एसटीनं आले का, पोस्टमन घेऊन आला का, कसे आले? अहो म्हटलं, महाराज, ही सिस्टम आहे, सिस्टम. अरे मग ही सिस्टम बनवली कोणी? मॅन मेड आहे, मानव निर्मित आहे. तिकडून टाकलेले पैसे लाखो रुपये इथं काही सेकंदामध्ये येण्याची सिस्टम जर मानवाने बनवली, मॅन मेड आहे, मानव निर्मित आहे, तर इथं जेवलेला पाहुणा स्वर्गामध्ये प्राप्त होतं. ही सिस्टम अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचे विठ्ठल. मग तुम्ही म्हणाल, महाराज, याला काय महाभारतीय पुरावा आहे का? आहे. ज्या वेळेला कर्ण महाभारतीय युद्धानंतर मृत्युमुखी पडला आणि त्यावेळेला कर्ण 2-3 महिन्यानंतर कर्णाला स्वर्गामध्ये भूक लागली. कर्ण चित्रगुप्ताला म्हणतोय, अरे बाबा, मला खायला दे, काहीतरी भूक लागली, जेवायला वाढ. चित्रगुप्तानी कर्णाची फाईल काढली, पाहिलं पाहिजे ना, रेकॉर्ड 7-12 पाहिला. आणि चित्रगुप्तानी कर्णाला सरळ सांगून टाकलं, तुला काही खायला मिळणार नाही, जेवण मिळणार नाही. कर्ण म्हटलं, का बाबा? तर चित्रगुप्त कर्णाला म्हणतोय, तू एकदा सुद्धा आयुष्यात दान केलेलं नाहीस. कोण म्हणतोय? चित्रगुप्त. कुणाला? कर्णाला. कर्ण म्हटला, बाबा, तू डोक्यावर पडला का? तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या का? अरे मृत्यू लोकामध्ये जा आणि फक्त कर्ण शब्द उच्चार, पुढे दानशूर शब्द लागतोय. किंवा मृत्यू लोकामध्ये जा आणि दानशूर शब्द उच्चार, पुढे कर्ण शब्द लागेल. आणि तू म्हणतो एकदा सुद्धा दान केलेलं नाहीस. चित्रगुप्त म्हटला, ऐक, तू दान केलेलं आहेस, पण अन्नदान कधी केलेलं नाही. कर्ण जागेवरती आला. कर्ण अन्नदान कुठून करणार? कर्ण म्हटलं, ठीक आहे, बरोबर आहे, मी अन्नदान नाही केलेलं, पण आता पर्याय, मला भूक लागली, काय करायचं? पर्याय एक आहे, चित्रगुप्तानी सांगितलं. चित्रगुप्तानी सांगितलं, तू अन्नदान आयुष्यात कधी केलेलं नाहीस, पण एक काम केलेलं आहेस. ज्या वेळेला अन्नदानासाठी, अन्नासाठी तुझ्याकडे यायचा, त्यावेळेला तू दुसऱ्याचं घर दाखवलं. कर्ण काय करायचा? युधिष्ठिराचं घर दाखवायचा. या बोटानी तू दुसऱ्याचं घर दाखवलं. म्हणून पर्याय फक्त एक, ज्या वेळेला तुला भूक लागेल त्या वेळेला हे बोट तोंडामध्ये घालायचं, तुझी भूक भागेल. कर्णाला सुद्धा स्वर्गामध्ये तोंडामध्ये बोट घालून भूक भागवावी लागली. त्यामुळं आपण अन्नदान करणंच गरजेचं आहे. विठ्ठल. बरेच असे प्रसंग रामायण महाभारतातील सांगता येतील. पांडवांच्या वेळेचा पण तसाच प्रसंग आहे. पांडवांचे वडील पंडूराजा स्वर्गामध्ये गेल्यानंतर व्हायचं काय? रोज व्हायचं काय? पंडूराजा उठले की, झोपेतून उठले की संपूर्ण रात्रभर पडलेलं स्वप्न आठवायचं आणि उदास होऊन नाराज होऊन बसायचे पंडूराजा. काय स्वप्न पडायचं? आहेच स्वर्गामध्ये, पण स्वप्नाशी नरकातली पडायची. एक दिवस उदास होऊन बसले होते पंडूराजा आणि नारदजींची स्वारी आली. नारदांनी विचारलं, नाराज दिसताय, उदास दिसताय. त्यावेळेला पंडूराजांनी सांगितलं, असा असा प्रकार, रात्र मी आहे स्वर्गामध्ये, पण मला नरकाची सर्व स्वप्न पडत आहेत, काय केलं पाहिजे? मग नारदजी म्हटले, त्याच्यासाठी उपाय करू. नारदजी आले मृत्यू लोकावरती
पाची पांडवांना सांगितलं असा असा प्रकार झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्या दिवशी देहावसान झालेला आहे त्याच तिथीला बरोबर अन्नदान, यज्ञदान, वस्त्रदान हे सर्व करावं लागेल. आणि मग त्या 5 पांडवांनी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, जे काय त्याच तिथीला, ज्या तिथीला देहावसान झालं त्याच तिथीला हे सर्व केल्यानंतर ती स्वप्न बंद झाली. तर याचा संबंध आहे का, तर 100% आहे. विठ्ठल हो. आणि म्हणून अशा वेळेला जर कुटुंबियांना, नातेवाईक मंडळींना दुःख झालं असेल तर विसरून जाणं याच्या पलीकडचा दुसरा उपाय नसतो सज्जन हो. कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये माझ्या एवढा दुःखाचा भाग जगतामध्ये कोणाच्याच वाट्याला नाही असं वाटतं. पण ज्या वेळेला असं कधी वाटेल, मन उद्विग्न होईल, मन उदास होईल, त्यावेळेला एकाच गोष्टीचा विचार करायचा, थोरा मोठ्यांची दुःख डोळ्यासमोर आणा, शूरवीर पुरुषांची दुःख डोळ्यासमोर आणा, संतांची दुःख डोळ्यासमोर आणा आणि त्या दुःखातून आपलं दुःख वजा करा. 1% सुद्धा राहत नाही. विठ्ठल सर्व संतांचं जर बघितलं, अगदी ज्ञानोबा माऊलींचं किती भावंड होती व लहान लहान, मुक्ताबाई तर अगदी 4-5 वर्षाची असावी मला वाटते. हा, एवढ्या लहान वयात कोण्या लहान पोरांच्या वरती हा प्रसंग येतो का आता? काही नाही, खाली जमीन वरती आकाश, कसलाच आधार नाही. अशा पद्धतीचं दुःख, ना आईंचा वडिलांचा आधार ना कोणाचा आधार. केवढं मोठं दुःख आहे, बारकावेने विचार करा. येणारे येणार, जाणारे जाणार. इकडे लक्ष द्या, आपल्याला थोडक्या वेळेमध्ये कार्यक्रम आटोपायचा आहे. विठ्ठल विठ्ठल हरिश्चंद्र राजाचं जरी उदाहरण नेहमी सांगतो मी, हरिश्चंद्र राजाचं जरी उदाहरण नजरेसमोर आणलं ना, हरिश्चंद्र राजा आहे, तारा राणी पतिव्रता आहे हो. आणि हरिश्चंद्र राजाला एक दिवस स्वप्न असं पडलं की मी स्वप्नामध्ये राज्य दान दिलेलं आहे. त्यावेळेचा काळ होता, आत्ताचा काळ आहे का थोडीच. हरिश्चंद्र राजा विश्वामित्र ऋषींच्याकडे सकाळी उजाडल्याबरोबर गेले आणि हरिश्चंद्र राजा विश्वामित्र ऋषींना म्हणतोय, मला असं असं स्वप्न पडलेलं आहे, मी राज्य दान देणार आहे म्हणून सांगितलं हरिश्चंद्र राजाने. आणि हरिश्चंद्र राजा दान देत असताना विश्वामित्र ऋषी म्हटले, हरिश्चंद्र राजा थांब, हे दान तुझं ठरू शकत नाही. हे राज्य आहे, हे जनतेचं आहे, हे राज्य आहे, हे रयतेच आहे, यामध्ये तुझं काय, हे दान ठरू शकत नाही. हरिश्चंद्र राजाने सांगितलं, ठीक आहे, बरोबर आहे गुरुजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ह्या राज्याहून मी तर स्वतंत्र आहे हो, माझी पत्नी तर स्वतंत्र आहे हो, माझा मुलगा तर स्वतंत्र आहे हो, माझं कुटुंब स्वतंत्र आहे हो. मग माझं संपूर्ण कुटुंब मी विकलं जातो आणि त्यातून जे काय मोल येईल ते तुम्हाला द्यायला तयार आहे. तशाप्रमाणे स्वतः हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी काशीच्या बाजारामध्ये, लहान मुलगा लेकरू 5 वर्षाचं रोहिदास काशीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी उभे राहिलेले आहेत. पहिलं जे ग्राहक लागलं ते हरिश्चंद्र राजाची पत्नी रूपवती तारा राणी. एका वेश्येचं गिरायक लागले आणि ती वेश्या विकत घेऊन तारा राणीला त्या बाजारातून निघालेले आहे. पूर्वी मनुष्य जर विक्रीला उभा राहिला तर त्याची एक खून असायची, वाळकं गवत डोक्याला बांधलं जायचं. तिघांच्याही डोक्याला वाळकं गवत आहे. हरिश्चंद्र, तारा राणी आणि छोटासा मुलगा रोहिदास 5 वर्षाचा. तारा राणीला घेऊन वेश्या निघालेले. समोरून कौशिक ब्राह्मण काकांनी पाहिलं हे चित्र. कौशिक ब्राह्मण काकांनी थांबवलं, वेश्येला सर्व प्रकार विचारला. वेश्याने सर्व प्रकार सांगितला, मी हिला विकत घेऊन निघालेलो आहे. त्यावेळी कौशिक ब्राह्मण काका तारा राणीला सांगतायत, पोरी तुला माहित आहे का ही कोण आहे, तुला कुठे घेऊन निघाली माहित आहे का पोरी? त्यावेळेला कौशिक ब्राह्मण काकांनी सांगितलं, अरे हे काशीची वेश्या आहे, तुला जार कर्म करायला घेऊन निघालेले आहे असे शब्द, पाप कर्म करायला घेऊन निघालेले आहे असे शब्द तारा राणीच्या कानावरती पडल्या. बरोबर तारा राणीनं मोठ्याने हंबरडा फोडला आणि सांगितलं, काका आयुष्यामध्ये जे कधी शब्द ऐकलेले नाहीत ते जर करायची वेळ असेल तर एक वेळ मरण पत्करेन, पण हिच्या बरोबर मी जाऊ शकत नाही काका, यातून तुम्ही मला वाचवा. मग कौशिक ब्राह्मण काकांनी त्या वेश्येला स्वतः पैसे दिले, ते मोल दिलं, तारा राणीला विकत घेतलं. आणि त्यावेळी कौशिक ब्राह्मण काकांनी सांगितलं, पोरी आजपासून तू माझी धर्मकन्या, मी तुझा पिता. काका तारा राणीला घेऊन निघालेले. संपूर्ण प्रसंग बाजार पाहतोय. इतक्यामध्ये
रोहिदास छोटा लेकरू त्यांनी ते पाहिलं, आईला कुठंतरी घेऊन निघालेले. त्यावेळेला तो रोहिदास छोटा आपल्या वडिलाच्या हरिश्चंद्र राजाच्या हाताला हिसडा देऊन निघालेला. इतक्यामध्ये हरिश्चंद्र राजा म्हणतोय, अरे बाळा कुठं निघालेला आहेस, थांब म्हणून. त्यावेळी रोहिदास म्हणतोय, छोटा रोहिदास म्हणतोय, बाबा माझी आई कुठं निघाली हो. त्यावेळेला हरिश्चंद्र राजा म्हणतोय, अरे बाळा तुझ्या आईला विकलेला आहे. बाबा विकलंय म्हणजे काय हो. हरिश्चंद्र राजा म्हटला, अरे बाळा विकलंय म्हणजे तुझी आई परत कधीच येणार नाही. छोटासा लेकरू 5 वर्षाचा रोहिदास म्हणतोय, बाबा माझी जर आई परत कधीच येणार नसेल तर एकदा शेवटचं दर्शन घेऊन येतो बाबा. सोडलं आणि रोहिदास पळत धावत गेला. आईला बिलगला आणि धाय मोकलून रडायला लागला. त्यावेळेला हा संपूर्ण प्रसंग बाजाराने पाहिला. बाजाराने कौशिक ब्राह्मण काकांना सांगितलं, काका माय लेकरांची ताटातूट करू नका. जसं तारा राणीला विकत घेतलंय तसं या लेकरालाही विकत घेऊन जा. मग काकांनी त्या रोहिदासालाही विकत घेतलं. निघाले 3 जण. काकांनी सांगितलं, तारा राणीला तुला फक्त एकच काम, माझ्या आश्रमावरती झाडलोट तर करायची, पण ज्यावेळी कधी एखादा अतिथी येईल त्यावेळेला भोजनाची व्यवस्था करायची, एवढंच काम. गेले आणि एक दिवसची घटना अशी, स्वयंपाक करत बसलेले हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी, इकडं छोटासा लेकरू रोहिदास आपल्या मित्रांसमवेत बागेमध्ये खेळतोय. खेळून झालं, परंतु त्या रोहिदासाला आठवलं की आपल्याला आईने सांगितलेलं आहे खेळून येताना थोडंसं सरपण घेऊन ये. त्याने खेळ करता करता सरपण थोडंसं जमा केलं आणि खेळून संपल्यानंतर आता सरपण घेऊन घरी जाणार. त्यावेळेला सरपणाखाली हात घातला आणि त्या सरपणाखाली भलाविषारी एक सर्प, त्या सर्पाने दंश केला. कोणाला? रोहिदासाला. रोहिदास मोठ्याने ओरडला, आई अशी आर्त हाक मारली आणि मित्रांना सांगितलं, रे मित्रांनो माझ्या आईला जाऊन सांगा तुमचा रोहिदास सर्पदंश होऊन गत प्राण झाला. ते मित्र धावत पळत गेले. तारा राणीला सांगितलं, तुमचा रोहिदास सर्पदंशानं खलास झाला म्हणून. भरल्या पिठाचे हात घेऊन तारा राणी धावत पळत जवळ सुटली, बागेमध्ये आली. पाहते तो एका बाजूला सरपणाचा ढीग पडलेला आहे आणि आपलं छोटंसं लेकरू रोहिदास एका बाजूला पडलेला आहे. घेतलं, बिलगलं, जवळ हृदयाशी आणि कळवळून ठाव अगदी मोठ्याने हंबरडा फोडला. रडून तारा राणीला रात्र कधी झाली समजलं नाही. ध्यानामध्ये आलं, या बाळाचे आता अंत्यसंस्कार करायला हवेत. अंत्यसंस्कार करायचे तर नवीन वस्त्र सुद्धा नाही. अंगावरची तारा राणीनं अर्धी साडी फाडली आणि त्या स्वतःच्या लेकराला गुंडाळलं आणि स्मशान भूमीमध्ये घेऊन आली. तिथं गेली, खाली ठेवलं लेकरू आपलं स्वतःच. आता अंत्यसंस्कार करायचे तर सरपण पण नाही, करणार काय. तिथंच अर्धवट जळालेली लाकडं गोळा केली, सरपण रचलं आणि त्या सरपणावरती स्वतःच लेकरू जड अंतकरणाने रात्रीचे 12-12:30 वाजलेले. अशा वेळी ठेवायचं. तुम्ही मला सांगा, कोण्या माय माऊलीवरती असली वेळ आली का हो? जगातल्या, इथल्याच नव्हे जगातल्या. हो, असं ठेवायचं. इतक्यामध्ये अंधारामध्ये समोरून एक झप 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 दाढी मिशा वाढलेली आकृती येत आहे. रात्रीच्या 12-12:30 वाजता तारा राणीनं पाहिलं. लट पाय कापायला लागले. कोण आहे असा प्रश्न विचारणार समोरची आकृती तारा राणीला. इतक्यामध्ये वीज लखाकली. इकडून उत्तर येणार, मी हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी आहे. इतक्यामध्ये तारा राणीनं समोरच्या आकृतीला ओळखलं आणि समोरच्या आकृतीनं तारा राणीला ओळखलं. समोरून येणारी दाढी विशा वाढलेली आकृती हरिश्चंद्र राजा आणि तारा राणी अलीकडे आहे. दोघांनी एकमेकांना त्या प्रकाशामध्ये पाहिल्यानंतर, ओळखल्यानंतर तारा राणीनं स्वतःच लेकरू खाली ठेवलं आणि धावत पळत हरिश्चंद्र राजाकडे निघाली. हरिश्चंद्र राजा म्हणतो, थांब, मी अमंगळ वेशधारी आहे. तू जशी विकली आहे तसं मीही विकलो गेलेलो आहे. इथं मला स्मशानामध्ये डोंबाचं काम लागलेलं आहे. डोंब पूर्वी असायचे, आता कुठंतरी काही भागामध्ये असतात. स्मशानामध्ये सर्व विधी, अंत्यसंस्कार वगैरे सर्व करण्याचं काम, त्याला डोंब म्हणतात. हरिश्चंद्र राजा तारा राणीला सांगतोय, मला स्पर्श करू नकोस, मी अमंगळ वेशधारी आहे. आणि मग त्यावेळेला हरिश्चंद्र राजाने विचारलं, काय कुणाचं प्रेत आहे? त्यावेळी तारा राणी सांगते, आपला एकुलता एक छोटासा रोहिदास लेकरू आपलं सर्पदंशाने गतप्राण झालेला आहे, मेलेला आहे. त्याला अंत्यसंस्कार करायला आलेले आहे.
हरिश्चंद्र राजा सांगतोय इथं परवानगीशिवाय अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अंत्यसंस्कार जर करायचे झाले तर मालकाला 1.25 गज कपडा द्यावा लागतो आणि मला 1 वेळचं भोजन मिळत असतं. तारा राणी म्हटले अहो काहीतरी करा, एक आपलंच लेकरू आहे, स्वतःच लेकरू आहे. हरिश्चंद्र राजा म्हटला मी 1 वेळ आपल्या लेकरासाठी भुका राहीन, जेवण नाही घेणार, पण मालकाला 1.25 गज म्हणजे 1.25 मीटर कपडा लागतो, तो द्यावाच लागेल. पुढचा विस्तार मला वाढवायचा नाही, वेळेअभावी पुढं ईशकृपेनं चे छोटंसं लेकरू रोहिदास जिवंत झाला, त्या विस्ताराकडे मला जायचं नाही. मला हे सांगायचं आहे, अशी वेळ जगातल्या कोण्या माय माऊलीवरती आली का? का उदास व्हावं, का नाराज व्हावं? हजारो अशी उदाहरणं देता येतील. म्हणून एखाद्या व्यक्तीचं जर देहावसान झालं तर जास्त दुःख करत बसू नये, याच्यासाठी अशी पारमार्थिक व्यासपीठ असतात. विठ्ठल नक्की परमार्थाची व्यासपीठ करतात काय? तर नक्की परमार्थाची व्यासपीठ काय करतात तर नामचिंतनाकडे घेऊन जातात आणि आपल्याला जीवन सुखी समाधानी बनवण्यासाठी नामचिंतन या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन सर्व संतांनी सांगितलेलं आहे. मग ज्याला सुखी समाधानी जीवन जगायचं आहे त्याला तुकोबराय सांगतायत आज सेवेसाठी निवडलेल्या अभंगामधून, बाबा रे तुला जर जीवन सुखी समाधानी जगायचं आहे तू सार काय असार काय या गोष्टींचा त्वरित लवकर विचार कर. योग्य काय अयोग्य काय, हित कशामध्ये आहे अहित कशामध्ये, हित कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे, किंवा एकविध भगवंताचं चिंतन भगवंताचं नामस्मरण हे हित आहे. तुम्ही म्हणाल मग सज्जन हो तुकोबरायांनी मानवालाच हा का उपदेश केला? त्याचं कारण असं, 84 लाख जीवजंतू या विश्वामध्ये पैकी मानव हाच विचार करणारा प्राणी आहे. त्याच्यापेक्षा मी अधिक वाक्य असं बोलेन की जो विचार करतो तो मनुष्य असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. विठ्ठल मानवालाच तुकोबरायांनी उपदेश केला आणि तुला जर जीवनामध्ये सुखी सुख शांती समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव उपाय नामस्मरण हाच, हितते करावे देवाचे चिंतन हाच उपाय म्हणून सांगितलं. नेहमी सांगत असतो चिंतनामध्ये फार मोठी शक्ती असते सज्जन हो. जीवनाचं वाळवंट करायचं का जीवनाचं नंदनवन करायचं याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये. जगातला सर्वात मोठा जप कोणचा असेल तर नामस्मरण. जगातला सर्वात मोठा योग कोणचा असेल तर नामस्मरण. जगातलं सर्वात मोठं व्रत कोणचं असेल तर नामस्मरण. थोडक्यामध्ये असं सांगेन, नेम इज अ कॉन्स्टंट प्रोसेस ऑफ डिव्हाइन स्पिरिट. याचा अर्थ असा, दैवी आत्मा ओळखण्याची स्थिर प्रक्रिया म्हणजे नाम. विठ्ठल ऐकलं असेल बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा, मनुष्याकडून चुकून जरी 1 कोटी नामस्मरण घडलं तरी आरोग्य प्राप्ती होत असते. 2 कोटी नामस्मरणामुळे संपत्ती प्राप्त होत असते. 3 कोटी नामस्मरणामुळे यश कीर्ती प्राप्त होत असते. 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकातली सर्व सुख भोगता येतात. 5 कोटी नामस्मरणामुळे काम क्रोधादी विकार संपतात. 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामस्मरणामुळे पत्नीला पती आणि पतीला पत्नी अनुकूल अशी मिळते. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू म्हणजे होणारा मृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्माचा नाश होतो. 11 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपतं. 12 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्माचा नाश होतो. 13 कोटी नामस्मरणामुळे जो जीव ज्या देवाचं नामस्मरण करतोय तो देव प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींनी 13 वर्षामध्ये 13 कोटी नामस्मरण केलं. साक्षात प्रभू रामचंद्रजींनी दर्शन दिलं. विठ्ठल पण आपल्याला सामान्याला एवढ्या 13 कोटीची काय गरज नाही का? 2 कोटी असले बाद झाले. काय 2 कोटीचा फायदा सांगितला? संपत्ती. मग सुख असो नाहीतर नसो एवढं मिळालं बाद झालं. 2 कोटी करायला काय अवघड नाही. पण म्हणाल तुम्ही 13 कोटी पर्यंत सांगितलं. 13 कोटीच्या जर पुढे नामस्मरण झालं तर 13 कोटीच्या जर पुढे नामस्मरण झालं तर भगवंत आपला बॉडीगार्ड होतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत. किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे
विजय ध्वजाचा झाला नारायण. विजय ध्वजाचा झाला नारायण विजय ध्वजाचा झाला नारायण विजय ध्वजाचा झाला नारायण विजय ध्वजाचा झाला नारायण असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 13 कोटीच्या जर पुढे नामस्मरण झालं तर भगवंत आपला बॉडीगार्ड असतो, अंगरक्षक होत असतो. तात्पर्य आपल्याला जीवनामध्ये जर सुख शांती समाधान हवं असेल तर भगवंताचं कलियुगामध्ये नामस्मरण हेच साधन. याच गोष्टीचा त्वरित विचार करावा कुणी मनुष्य प्राण्यानं, आणि तोच सल्ला आज सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सारा सार विचार वाह. सारा सार विचार करावं तबुते करावं तबुती सारा सार विचार सारा सार विचार करावं तबुते करावं तबुती सारा सार विचार सारा सार विचार करावं
तयाच्या चिंतने निर्झेल संकट तयाच्या चिंतने निर्झेल संकट सरासर विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे अशा पद्धतीनं हे नामस्मरण असताना त्यांनी सारासार विचार सार आणि आसार या गोष्टीचा त्वरित विचार करून काय करावं भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करावं हो भगवंताचं नाम कंठामध्ये जर धारण केलं तर त्याचं काय फळ तुकोबरायने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं तयाच्या चिंतने निर्झेल संकट 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 तयाच्या नाम धरा तराल दुर्गट बाबाजी तराल दुर्गट बाबाजी तयाच्या चिंतने निर्झेल संकट तयाच्या चिंतने निर्झेल संकट दुर्गट बाबा चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू त्याच्या चिंतनानं काय होईल हे तुकोबरायांनी फळ सांगितलं कोणचं तयाच्या चिंतने निरसेल संकट कोणतं संकट टळेल बाबा तर जीवनामध्ये जे काही दुःख आहे दुःखरूपी संसार समुद्र सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वतासारखा ढीग आहे त्याचं निरसन होईल कशामुळे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने चिंतन अर्थात नामस्मरण त्याचं चिंतन केल्यानंतर चिंतन शब्दावरतीच 2 मिनिटं चिंतन मांडतो आणि समारोपाकडे येतो विठ्ठल विठ्ठल सामान्यांची शंका असते चिंतन 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 म्हणजे नक्की काय कीर्तनकार महाराज सुद्धा सांगतात मी आता मस्तपैकी चिंतन मांडणार आहे पण चिंतन काहीच नसतं चिंतन शब्दावरती 2 मिनिटात शॉर्टकट मध्ये चिंतन मांडतो जरा लक्ष देऊन ऐका चिंतन चिंतन शब्दाचा जर विचार करायचं म्हटलं तर पहिल्यांदा पार्श्वभूमी अशी पाहावी लागेल चिंतनाच्या अगोदर संकल्प विकल्पात्मक वृत्ती त्याला मन म्हणावं अहमवादात्मक वृत्ती त्याला अहंकार म्हणावा निश्चयात्मिका अंतकरण वृत्ती अंतकरणाची निश्चयात्मक वृत्ती तिला बुद्धी म्हणावं आणि चिंतन करणारी वृत्ती तिला चित्त म्हणावं 4 पैकी 3 बाजूला ठेवा आपल्याला चिंतन शब्दावरती बोलायचंय चिंतन करणारी वृत्ती तिला चित्त म्हणावं चिंतन करणं चित्ताचा धर्म आहे आता चिंतनामध्ये 2 प्रकार आले वाईट गोष्टीचं चिंतन आणि चांगल्या गोष्टीचं चिंतन अर्थात चिंतनामध्ये आत्मवस्तूचं चिंतन म्हणजे परमात्म्याचं चिंतन आणि अनात्म वस्तूचं चिंतन म्हणजे प्रपंचाचं चिंतन आपण जसं चिंतन करू त्या पद्धतीचं आपल्याला स्वरूप प्राप्त होत असतं ऐका परमात्म्याचं स्वरूप कसं आहे सुख स्वरूप आहे वेगळं सांगायची गरज नाही प्रपंचाचं स्वरूप तर वेगळं प्रयोजन मांडायची आवश्यकता नाही लहानापासून थोरापर्यंत सर्वांना प्रपंचाचं स्वरूप माहित आहे हो मगाशी सांगितलं सुख पाहता दुःख पर असंही प्रपंचाचं दुःखरूपी स्वरूप आहे मग ज्याचं जसं आपण चिंतन करू तसं आपल्याला स्वरूप कसं प्राप्त होतं याच्यासाठी छोटासा दृष्टांत सांगतो तुमच्या ध्यानामधील जसं आपण चिंतन करू त्या पद्धतीचं आपल्याला स्वरूप प्राप्त कसं होतं ऐका
रावणाने सीतेला पळवलं, अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. सीता तिथं रडते, दुःख करते, त्रास करून घेते. बाकीच्या राक्षसीने काही त्रास देत आहेत. त्या बाकीच्या राक्षसीनीवरती एक त्रिजटा नावाची मॅनेजर, व्यवस्थापिका म्हणतो, त्रिजटा राक्षसी आहे. आणि त्या त्रिजटेला एक दिवस स्वप्न पडलं. त्या त्रिजटेच्या स्वप्नामध्ये असं आलं, ही सीता जी आहे ती सामान्य स्त्री नाही, एक पतिव्रता आहे. हिचे पती ब्रह्मांडाचा धनी आहे, प्रभू रामचंद्रजी. एक दिवस प्रभू रामचंद्रजी लंकेमध्ये आलेत, रावणाचा पराभव केलाय, सीतेचा अंगीकार केलाय आणि सीतेला घेऊन निघून गेले. तसं स्वप्न पडलं. त्रिजटा दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. कोण? राक्षसी. त्रिजटेनं ओळखलं आपल्याला पडलेलं स्वप्न कदापि खोटं ठरू शकणार नाही. सीतेजवळ गेले आणि सीतेला सांगितलं, सीते आजपासून तू रडायचं नाही, तुझ्या डोळ्याला पाणी अजिबात दिसलं नाही पाहिजे, शोक करायचा नाही, आजपासून रडायचं नाही. तू एक सामान्य स्त्री नाहीस, एक पतिव्रता आहे. तुझे पती प्रभू रामचंद्र जे आहेत, मला असं स्वप्न पडलेलं आहे, तुझे पती एक दिवस आलेले आहेत, रावणाचा पराभव केलेला आहे. कोण सांगतंय? त्रिजटा. कुणाला? सीतेला. रावणाचा पराभव केलेला आहे, तुझा अंगीकार केलेला आहे आणि तुला घेऊन गेलेले आहेत असं मला स्वप्न पडलेलं आहे. हे खरं होणार आहे. त्यामुळं आजपासून तू शोक करायचा नाही, रडायचं नाही अशी सक्त ताकीद दिली. बाकीच्या राक्षसीने ना त्रिजटेने सांगितलं, हिला त्रास द्यायचा बंद करा. आणि त्रिजटेनं सांगितलं सीतेला, मीही एक गृहिणी आहे, मलाही माझ्या पतिराजांच्यासाठी स्वयंपाक बनवायला मला घरी जावं लागतं. मी आज घरी जाते, परत घरी उद्या आल्यानंतर तू अजिबात रडू नकोस, मी उद्या परत येते. त्रिजटा गेली सांगून. दुसऱ्या दिवशी परत आली. पाहते तर पुन्हा सीता रडत बसलेली आहे, दुःख करत बसलेली आहे. त्रिजटा सीतेजवळ गेली. सीतेला सांगितलं, सीते तुझे पती येणार नाहीत का? येणार. रावणाचा पराभव करणार नाहीत का? करणार. तुला घेऊन जाणार नाहीत का? जाणार. मग का तू रडते, का शोक करते? त्यावेळी सीतेनं सांगितलं, मी का रडते, मी का दुःख करते याचं कारण ऐक. त्रिजटेला सांगितलं, समोर एक झाड पाहिलंस का? त्रिजटा म्हटली, झाड पाहून रडते का? सीता म्हणते, झाड पाहून रडत नाही. झाडावरती एक घरटं पाहिलंस का? त्रिजटा म्हटली, घरटं पाहून रडते का? सीता म्हणते, घरटं पाहून रडत नाही. ऐक, त्या घरट्यामध्ये एक भिंगुरटी आहे, भिंगुरटी. मग भिंगुरटी पाहून रडते का? भिंगुरटी म्हणजे गांधीन माशीतला छोटासा प्रकार, आपण काही भागामध्ये कुंभारीण म्हणतात. सुगीच्या दिवसात शेतकऱ्यांना त्याचा अनुभव असेल. हिरव्या आळ्या त्या पिकावरून आणतात, घरट्यामध्ये ठेवतात आणि टोचा मारत बसते, तिला भिंगुरटी म्हटलं जातं. सीता सांगते त्या त्रिजटेला, भिंगुरटी पाहिलीस का? हो पाहिली. मग भिंगुरटी पाहून रडते का? त्रिजटा म्हणते. सीता म्हणते, भिंगुरटीला पाहून रडत नाही. ऐक, मी बरेच दिवस त्या घरट्यावरती लक्ष ठेवलं. ही भिंगुरटी पहिली भिंगुरटी नव्हती, ही पहिली आळी होती. आळी होती. कोणती तरी एक भिंगुरटी ही आळीला घेऊन आलेली आणि ती आळी यायची, त्या भिंगुरटीला टोचा मारायची आणि निघून जायची. ती भिंगुरटी कुठून तरी यायची, त्या आळीला चावा घ्यायची आणि निघून जायची. बरेच वेळा मी पाहिलं, 4-4 दिवस ती भिंगुरटी आलीच नाही. मात्र ती हिरवी आळी असणारी तडफडत विवळत होती आणि एकदम दचकायची. त्या आळीनं त्या भिंगुरटीचा ध्यास घेतलेला होता. कोणचा? कुठून तरी भिंगुरटी येणार आणि मला चावा घेणार, कुठून तरी भिंगुरटी येणार, मला दंश करणार. त्या भिंगुरटीचा त्या आळीनं ध्यास घेतला. त्या आळीनं भिंगुरटीचं चिंतन चालू केलं आणि तो ध्यास घेता घेता त्या भिंगुरटीचं चिंतन करता करता ती आळी राहिलीच नाही. तुका म्हणे, आळी जीवे नुरेची वेगळी. काही जुन्या माणसाला माहित असेल बघा, कौलाची घरं असायची ना, त्याला ते सुरवंट, पावसाळ्यामध्ये सुरवंट घोंगड्याच्या केसासारखं, मग ते अंगाला चिपकलं की आगाग होते ते सुरवंट. पावसाळा संपत आला की भिंतीला चिपकून बसणार. मी स्वतः डोळ्यांनी पाहिले, मला बऱ्याच जणांना माहित असेल. ते त्याच्याभोवती वलय तयार होतं सुरवंटाचे दिवस संपत आल्यानंतर. मग वलय तयार झालं की 15 दिवसांनी त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. मी लक्षही ठेवलंय, बारीक सारीक गोष्टीवरती वार्ताहरांना आम्हाला लक्ष ठेवणं बंधनकारक असतं थोडंसं. ते बरेच दिवस मी काका लक्ष ठेवलं तर त्यामध्ये ते सुरवंट होतं. पण 15 दिवसांनी पाहिलं तर ते कवच फुटलं आणि त्यातून फुलपाखरू, हे जे फुलपाखरं छोटी छोटी रंगीबेरंगी असतात, त्यातून फुलपाखरू चक्क बाहेर पडलं. मी स्वतः कितीतरी वेळा बघितलं. हे काय होतं? सुरवंट आणि आलं बाहेर फुलपाखरू. तसं सीता त्रिजटेला सांगते, ती आळी होती आळी, आणि ती आळी भिंगुरटीच्या चिंतनानं, भिंगुरटीच्या ध्यासानं आळी न राहता भिंगुरटीत झाली. दुःख मला याचा आहे, मी सतत रामाचं चिंतन करते.
मी सतत रामाचा ध्यास घेते. दुःख याचं आहे, मी त्या रामाच्या चिंतनानं, रामाच्या ध्यासानं सीता न राहता जर रामच झाले तर तोही राम, मीही राम, आमचं पती पत्नी आनंद संपला, आमचं पती पत्नीचं सौख्य संपलं, याचं मला दुःख आहे. त्यावेळी तर त्रिजटा मोठ्या मोठ्याने हसायला लागली आणि सीतेला सांगितलं, सीते ऐक, तू जर म्हणत असेल हे जर खरं असेल तर ऐक. एक आळी भिंगुर्टीच्या ध्यासानं एक आळी भिंगुर्टीच्या ध्यासानं आळीनं राहता जर भिंगुर्टी होत असेल, सीता रामाच्या ध्यासानं सीतानं राहता जर राम होत असेल तर ऐक. तू जसं इथं रामाचं सतत चिंतन करते, तू जसं इथं रामाचा ध्यास घेतलेला आहे, त्याच पद्धतीनं रामही तिकडं तुझं सतत चिंतन करतोय. ज्या क्षणाला तू रामाच्या ध्यासानं, रामाच्या चिंतनानं सीतानं राहता राम होशील, त्याच क्षणाला राम न राहता सीता होणार आहे. म्हणजे मला हे सांगायचंय, एका आळीच्या ध्यासानं, एका आळीच्या चिंतनानं आळीनं राहता जर भिंगुर्टी होते, सीता रामाच्या चिंतनानं, रामाच्या ध्यासानं सीतानं राहता जर राम होते, आणि राम सीतेच्या चिंतनानं, सीतेच्या ध्यासानं राम न राहता जर सीता होतोय, तर नक्कीच चिंतनानं जसं आपण ज्याचं चिंतन करतो तसं स्वरूप प्राप्त होतं, हे मला सांगायचंय. म्हणून आत्मवस्तूचं चिंतन म्हणजे परमात्म्याचं चिंतन करावं का प्रपंचाचं, दुःखरूपी प्रपंचाचं चिंतन करावं, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. म्हणून चिंतन शब्द आलेला आहे. विठ्ठल हो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधुनी. अशा प्रकारे ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलेलो आहे, त्या कुळामध्ये आपल्या वाचेनं रामाचं स्मरण करावं. जन्मोनिया कुळी वाचे स्मरण धरे हाची नेम हरनिशी. आता फक्त जाता जाता एक शंका उपस्थित राहत असते. तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात की कंठामध्ये विठोबाचं नाम धारण करा, आणि आता तिसऱ्या चरणामध्ये म्हणतायत वाचेनं रामाचं स्मरण करा. मग आम्ही रामाचं स्मरण करू का विठोबाचं नाम घेऊ का भगवान शंकराची आराधना करू का भगवान गणपती बाप्पाची, काय नक्की आम्ही काय करू? तर त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये माझे चुलते हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर केशवांना लोणीकर हे स्पष्ट सांगायचे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरात सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आकाशातून कुठेही पडलेलं पाणी जसं शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतं, त्या पद्धतीनं आपण कोणत्याही देवाची केलेली उपासना एकाच परमेश्वराला प्राप्त होते. म्हणून तुकोबारायांनी तिथं पहिल्या चरणामध्ये विठोबा आणि तिसऱ्या चरणामध्ये राम शब्द वापरलेला आहे. आणि असं असणारं चिंतन कसं करावं? विठोबा यथामती यथावकाश. आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्यामुळं अभंगाचं स्पष्टीकरण नाही आपल्याला तेवढ्या वेळात करता येत. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असतो. यथामती यथावकाश धावत्या वेळेमध्ये अल्पबुद्धीप्रमाणे या 3 चरणाचा विचार करून आलो. एवढंच या 3 चरणामधून प्रत्येकानं ध्यानामध्ये घ्यावं. जीवन जगत असताना प्रपंच तर आपल्या 5वीलाच पुजलेला आहे, परंतु जर आपल्या जीवनामधलं दुःखाचं निवारण करायचं असेल, निरसन करायचं असेल, तर त्यासाठी एक आणि एकमेव साधा सोपा सुटसुटीत मार्ग भगवंताचं नामस्मरण. आणि हेच तुकोबारायांनी सांगितलंय, असं नामस्मरण ज्याच्या कुळामध्ये नित्य अहर्निशी घडेल
अशी कोट्यावधी कुळ पावन होतात अभंगाचं शेवटचं चरण. ओ तुका म्हणे कोटी कुळते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळते पुनीत, तुका म्हणे दया
छान. वा. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाच्या अशा पद्धतीचं जर ज्या कुळामध्ये आपण चिंतन भगवंताचं नामस्मरण करू अशी कोट्यावधी कुळ पावन होतात. पण कधी भावे गावे गीत विठोबाचे त्या भगवंताचं शुद्ध अंतःकरणानं भावनामय अंतःकरणानं जर त्याचं नामस्मरण केलं तर जसं Oh
ध्यानामध्ये ठेवायचा. शुद्ध तुझं व्हावा आहे देव, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, एवढंच ध्यानामध्ये असू द्यावं. आपल्या जीवनामध्ये प्रपंच करत असता नाथ महाराजांचा तर हरिपाठ पाहून घ्या, त्याला काय वेळ लागत नाही नामस्मरण करायला. हसता खेळता बोलता उठता बसता कधीही करू शकता असं हे नामस्मरण. हेच आजच्या अभंगातून या सेवेच्या निमित्तानं महत्त्वाचं. जास्त काही विचार विस्तार न मांडता आपण समारोपाकडे यायचं आहे. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आमच्या मातोश्रींचा. त्यांच्या संबंधानं जरा बोलायचं म्हटलं तर मगाशी मी सांगून गेलो की आयुष्य 82 वर्ष त्यांना लाभलं. त्यांच्या कुटुंबियामध्ये त्यांचे पतिराज दादा तर आहेतच, परंतु त्यांचे 3 चिरंजीव अनिलजी थोरले, ज्यांचं देहावसान झालं ते अनिलजी, तदनंतर प्रदीपजी आणि नितीनजी. 2 कन्या मातोश्रीना. निशादिनी ज्या इंदापूर तालुक्यामध्ये तिकडं वाटते गाव बोराटवाडी तिथं दिलेल्या. निशादिनी त्यांच्या आनंदराव राजे घाडगे नाही का, हां. आणि लहान अरुणा ज्ञानेश्वर धुमाळ आदरकीमध्ये दिलेल्या. अशा पद्धतीचं तसं पाहिलं तर परिवार हा संपूर्ण. परंतु ह्या घटना मी मगाशी जसं सांगितलं तसं जन्माला यावंही लागतं. काही दिवसाचा प्रवास असतो. तो प्रवास संपल्यानंतर जसं आमचं मगाशी मी सांगून गेलो की रणवरे कुटुंबीय 5-7 घरं लोणीमध्ये आहेत. इथंही काय बोथ्यामध्ये 5-7 घरं आहेत. हे कधी पंजोबा खापर पंजोबा कधी कुठून आले काय माहीत नाही. प्रवास असतो हा. तसाच आपला जीवनाचा प्रवास असतो. कुठून आलो माहीत नाही. हो, बरीच प्रमाण काकड्यामधील सुद्धा तशी देता येतील. कुठं जायचं आहे काय माहीत नाही. किम निमित्त बाबा, काय निमित्तानं आलोय हेही माहीत नाही. अशा पद्धतीचं आमचं हे कुटुंब. आणि त्यांच्याबद्दल आता जास्त काय बोलत नाही, विचार विस्तार आता मांडत बसणार नाही. पण एक सृजनशील सृजनशील व्यक्तिमत्व सर्वांनी एकच या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं घ्यावं की एकच म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, एक आई आणि 100 शिक्षकांची भरपाई. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व छानशा पद्धतीचे दादांनीही आणि आमच्या मातोश्रींनीही छानशा पद्धतीचे कुटुंबावरती संस्कार केले. तसं मला माझ्या ह्या रणवरे संपूर्ण कुटुंबियांचा स्वाभिमान मला वाटतो माझं आहे म्हणून मी कौतुक करत नाही, पण आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे. त्या कुटुंबाला मी माझ्या वतीनं धन्यवाद देतो. सर्व पाहुणे मंडळींना धन्यवाद देतो. सर्व गावातील ग्रामस्थ त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपली आता फुलाची वेळ झालेली आहे. फक्त आजच्या कीर्तनातून एकच बोध घेण्यासारखा की ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा. ते कारण त्याचं असं, फळ त्याचं असतं. आपल्याला जर जीवनामध्ये थोर व्हायचं असेल तर आपल्या आईवडिलांची सेवा करा. आली जरी कष्ट दशा अपार, न टाकी दी धैर्य तथापि थोर. ज्याला थोर व्हायचंय त्याने आईवडिलांची सेवा करा. हेही मी समजतो. आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर होतो त्रास, पण हा पायरा आहे. आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आपण डोंगरासारख्या केलेल्या चुका आई वडिलांनी पोटात घातल्या, म्हणून आई वडिलासारखं पोटात डोंगरासारख्या चुका घालणारं दैवत जगामध्ये दुसरं कोणही नाही. आपली भली झोपडी का असेना, आपला बंगला असो, आपलं घर असो, आपल्या आई वडिलांची आपण हाताने सेवा करायची. काही गोष्टी आपण दुसरे जीवन जगत असताना काही गोष्टी आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहतो, दुसऱ्याकडून करून घेतो. पण काही गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. आपले आई वडील कधी गड्याकरवी सेवा ना करावी. आपण स्वतः आपल्या आई वडिलांना वयोवृद्ध झाल्यानंतर आपल्या हाताने घास भरवावा, त्यांची सेवा करावी. कारण प्रत्येकाच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये एकदाच अश्रू येत असतात. जर नालायक संतती जन्माला आली तर वृद्धाश्रमामध्ये टाकतात, त्यावेळी एक आईवडिलांच्या डोळ्यातून पाणी येत असतात. आणि सज्जन संतती जन्माला आली तर सज्जन संतती काय करत असते, स्वतःच्या आईवडिलांची सेवा करते, स्वतःच्या हाताने घास भरवते. त्यावेळेला एक आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. अश्रू एकच आहेत पण फरक मात्र 2 आहेत. ज्या वेळेला वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातं त्या अश्रू आहेत ते गरम आहेत अश्रू, आणि ज्या वेळेला आपल्या आईवडिलांची आपण आपल्या हाताने सेवा करतो त्यावेळेला जे अश्रू आलेले असतात ते थंड अश्रू असतात. गरम अश्रू सांगून जातात की जीवनामध्ये दुःख किती आहे, थंड अश्रू सांगून जातात की जीवनामध्ये आनंद किती आहे. थंड अश्रू आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नसतात आणि गरम अश्रू शाप दिल्याशिवाय राहत नसतात. म्हणून कोणीही कितीही मोठा व्हा, परंतु आपल्या आईवडिलांची सेवा आपणच करावी. त्याचं कारण असं, आपले आईवडिलांच्या मुळे आपण हे संपूर्ण जग पाहत असतो. विशेषत्वानं मातोश्रींचे आपल्यावरती मातोश्रीच्या संस्कार करत असतात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ माइंड शुड बी द इसेन्शियल एम ऑफ एनी मदर. म्हणजे मुलाच्या मनोवृत्तीत इष्ट ते बदल घडवून आणण्याचं पहिलं कर्तव्य आईचं असतं. तुकोबारायांनी सुद्धा धन्य माता पिता तयाची मातेचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे. शास्त्रकार सुद्धा सांगतात मातृदेवो भव, पितृदेवो भव,
आचार्य देवो भव. आई हा पहिला गुरु, वडील दुसरे गुरु, विद्या देणारे गुरुजी तिसरा गुरु. अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं स्थान हे मोठं आहे. त्यामुळं आईचं स्थान असेल, वडिलांचं स्थान असेल, प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये ज्यांचे ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी आपापल्या आई वडिलांची सेवा करा. आणि सेवा करत असताना आजच्या अभंगातून जो उपदेश केला तोच उपदेश ध्यानामध्ये ठेवा. कधी जर जीवनामध्ये असं उदास भिन्न सिन्न वाटलं तर परमार्थाची ओढ नामस्मरण हे करा. आपल्याला कधी वाटत असेल परमार्थामध्ये आनंद आहे हो, आता छानसा कार्यक्रम चाललाय, सांगू का, आपल्या मान आणि खटावच्या सर्वांना माहित आहे, मान आणि खटावच्या वतीनं वडूजला भव्य दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम चाललेला आहे. मी परवा 18 तारखेला पण अशाच पद्धतीचा कार्यक्रम पंढरपूरमध्ये आदरणीय गुरुवर्य परमश्रद्धेय छोटे माऊलींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेनं पंढरपूरमध्ये 17 ते 24 म्हणजे कालच्या 24 पर्यंत, काल 24ला काला झाला, भव्य दिव्य अशा पद्धतीचा. स्वतः मी 18 तारखेला पाहायला गेलो, आम्ही 4-5 जण तो सोहळा पाहिला, ते वारकरी पाहिले. चंद्रभागेच्या पलीकडं 65 एकरामध्ये तो सोहळा मस्तपैकी चालला. लाखो वारकऱ्यांचा समाज आहे, लाखो भाकरी येत आहेत तिथं. हा अन्नदानाचा उत्सव असेल, हा वारकऱ्यांचा सोहळा पाहून, ते कीर्तन कार्यक्रम पाहून अक्षरशः माझे डोळे पाण्याने भरले. कशासाठी तर दुःखाने नाही, मला असं वाटलं या आनंद एवढा आनंद जगात कुठंच नाही आणि ह्याच्यापेक्षा आनंद दुसरा मोठा असू शकत नाही. हा मला परमार्थातून आनंद मिळाला. म्हणून आपण जरी कधी उदासीन खिन्न झाला तरी परमार्थामधला आनंद घ्या आणि आपल्या जीवनाचं दुःख कमी करा. आत्ता सध्या कालपासून पहिला दिवस आहे वडूजमध्ये आपल्या खटाव आणि मानच्या वतीनं जसा पंढरपूरमध्ये कार्यक्रम झालेला आहे तसाच हरिभक्तीपरायण गुरुवर्य माऊलींच्या छोटे माऊलींच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्याच प्रेरणेनं इथं वडूजला कार्यक्रम चालू झालेला आहे. आपण मान तालुक्यातल्या सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हा. किंतु परंतु अहंकार आपण किती जरी मोठं असलो तर ती तिथंच ठेवा, माघारी आल्यानंतर घ्या, पण त्या सोहळ्याला जावा. एखाद्याला जर दिवसभर जमत नसेल, ज्ञानेश्वरी वाचनाला 12 पर्यंत 7 ते 12 पहिल्याच एकाच प्रहरामध्ये वाचन करा. ज्याला हेही कामामुळं जमत नसेल त्यांनी कथा आहे दुपारी 4 ते 6 छोटे माऊलींचीच तुकोबारायांची कथा आहे, चरित्र गाथा चरित्र, ती ऐका. तेही ज्याला जमत नसेल त्यांनी 6:30 ते 8:30 या वेळेत थोर मोठ्या महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तींची कीर्तन आहेत, श्रवण करा, नंतर भोजन करा आणि परत या. हेही ज्याला जमत नसेल त्यांनी कमीत कमी ज्या आपली तारीख कोणची आहे तो मला या विभागाला माहीत नाही, मला वाटतं 31 तारीख 28 तारखेला प्रत्येकाच्या घरून माय माऊलीने 10 भाकऱ्या इथं जमा करायच्या. मग ग्रामस्थ कार्यकर्ते तिथं नेऊन पोच करतील. त्याच्या पाठीमागचा उद्देश तिथं अन्न नाही म्हणून नाही, तिथं आचारी तयार आहे, सर्व साहित्य तयार आहे, पण आपल्या घरचं अन्न वारकऱ्यांना जावं. 5 भाकरी ज्ञानोबा माऊलींच्यासाठी आणि 5 भाकरी तुकोबरायांच्यासाठी. आणि आपल्या घरामध्ये ज्या वेळेला आपण भाकर माता माऊली करणार आहे त्यावेळेला ती एनर्जी परमार्थाची टिकून राहणार आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येकाच्या घरच्या 10 भाकरी तिथं नेऊन द्या. हे 4-5 मुद्दे सांगितले. ज्याला जे जमत असतील त्यांनी हे 4-5 मुद्दे करा आणि ज्याला हे 4-5 मुद्दे जमत नाहीत त्यांनी 6वा मुद्दा सोडू नका. 5ही मुद्दे जर जमत नसतील प्रपंच करता तर 6वा मुद्दा इथं टॉवर आहे का गावात, टॉवरवर चढा, वर शेंड्यात जावा आणि वरनं खाली उडी टाका. अहो मरेल की महाराज, मग तेवढाच तुमचा अधिकार राहिलेला आहे. आता याच्यापेक्षा मी काय जास्त सांगत नाही. हा आनंद लुटा. प्रपंच तर लहानाला सुद्धा सांगावं लागत नाही हो. पैसा पाणी बंगलो गाडी हे प्रारब्धाने मिळत असतं, मी केलेलं मुळीच नाही. आपण काही करत नसतो, निमित्त मात्र आहे, ते होणारच आहे. त्यामुळं आवर्जून परमार्थ करावा, जीवनाचा आनंद लुटा. आणि आवर्जून पुनश्च सूचना देतो, आजचा दुसरा दिवस आहे, 4 वाजता तिथं कथा चालू होईल. आपल्या तुकोबारायांचं गाथा चरित्र सांगितलं जाईल, छोटे माऊलींच्या तोंडून मला ऐकायला मिळणार आहे. तदनंतर कीर्तन आहे, तिथं हजर राहून कीर्तन झाल्यानंतर परत या. नाही भाकरी नेल्या तरी चालेल, तिथल्या संपत नाहीत. रात्री 7,000 शिल्लक राहिल्या, म्हटले सकाळी नाश्त्याला ते काय म्हणतो तुकडं करा. आचारी पण तयारीचे आहेत. मस्तपैकी तो आनंद असतो, तो सोहळा, त्याचा आनंद घ्या सर्वांना, ही सर्वांना मी विनंती करतो. आणि पुनश्च सांगतो, आपापल्या आईवडिलांची सेवा करा. भरपूर काय बोलता येईल. लोक आता आपली वेळ पण संपलेले आहे. ज्यांच्यामुळे सेवेचा योगाला आमचे नितीनजी असतील, सर्वच भाऊभाऊ मंडळी, सर्वच त्या कुटुंबाचा मला आदर वाटतो. कुटुंबीय अगदी कुटुंबाबद्दल माझ्या रणवरे परिवारात सर्वांचाच मला स्वाभिमान वाटतो. असो, सर्वांना पुनश्च मनश्य, सर्व अगदी विनेकरी बाबांच्या पासून सर्वांनाच पुनश्च मनश्य मी धन्यवाद देतो. हार्मोनियमशी सुद्धा छानशा पद्धतीची साथ हार्मोनियम डंगीरवाडीचे, हा त्यांनाही धन्यवाद देतो, कारण स्वर
कीर्तन आणि भजन यातला मित्र आत्मा समजतो बरं का दादा. कारण इकडं तिकडं जर स्वर झाला तर चाल म्हणायची असते एक, जाते तिसरीकडं. त्यामुळं स्वर आत्मा त्यांनी ते स्वर देण्याचं काम केलं. 2-2 पखवाजे माझे परमस्नेही मित्र, त्यांनाही धन्यवाद देतो. यूट्यूबचे चॅनल ज्यांचं आहे ओम साई क्रिएशन, चैतन्यजी मालक त्यांचेच जोडीदार त्यांनी समाधानजीला आता पाठवून दिले, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व माझ्या जवळचे पाहुणे मंडळी पण इथं जमलेले आहेत, सर्व पाहुणे मंडळींना पण धन्यवाद, ग्रामस्थांना धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर.